नमस्ते, मी मॉम हेल्थ केअर मधून सौरभ सर. आज आपण आलो आहोत अस्मिता पवार यांच्याकडे त्यांची मॉम मॅट आणि NSM मशीन इन्स्टॉल करायला. तर आई तर थेरपीला येते, पण ती कधीपासून आपल्याकडे थेरपीला येते तर तिचा अनुभव आपण जाणून घेऊयात. नमस्ते आई. नमस्ते. सगळ्यांना तुझं नाव सांग. नमस्ते, माझं नाव अस्मिता जितेंद्र पवार. थेरपीला तू कशी काय जॉईन झालीस? सौरभ सर आमच्या पहिल्यापासून ओळखीचे आहेत आणि तेव्हा त्यांनी स्टेटसला ठेवलं होतं की मॉम हेल्थ केअर ओपनिंग झालं. म्हटलं बघावं जाऊन काय आहे, म्हणून डेमो फ्री आहे म्हणून मी गेले होते. आणि जसं डेमो घेतला तसं तेव्हाच मी ठरवलं की आपण थेरपी करून तर बघूया काय नक्की. मला पाय वगैरे माझे खूप दुखायचे, वळायचे. म्हटलं बघूया काय होतं. तर मी 2 महिने कंटिन्यू थेरपी घेतली. तुला थेरपीच्या तू मॉम हेल्थ केअरला यायच्या आधी तुला काय काय त्रास होते ते तू एकदा सांग. पाय खूप दुखायचे, शिरा म्हणजे खूप दुखायचे. मला पेन किलर घ्यावी लागायची, एवढे माझे पाय दुखायचे. कंटिन्युअस रोज पेन किलर घ्यायला लागायची. आणि रात्री झोपताना मी मुलांना पण म्हणायचे की कोण माझे पाय चेपून देतंय काय रे असं व्हायचं. बरोबर. पण मी जशी थेरपी सुरू केली, 2 महिने कंटिन्यू केली मॉममेट आणि NSM मशीनवर, तर मला खूप फरक आला. माझी मुलं पण घरी म्हणायची आई तू थेरपीला जायला लागल्यापासून पाय चेपून दे, बोलत नाहीयेस. मला तेवढा फरक जाणवलाय. आणि नंतर ऑफर मध्ये मला घ्यायचीच होती पण शक्य नाही, आणि त्यात ऑफर पण लागली. आणि मी परत विचार केला, माझ्या मिस्टरांना तर अजिबात वेळ मिळत नाही, तर त्यांचा विचार खास केला मी. निदान ते रात्री येतात त्यावर झोपतील आणि माझ्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा आहे. ते पण त्यांनी पण थेरपी जॉईन केलेली. हो, माझ्या मुलग्याने थेरपी जॉईन केली. पण नंतरचा क्राऊड वाढला थेरपीला, त्यामुळे त्याला वेटिंगला 2-2 तास काढणं शक्य होत नव्हतं. शाळेतून ट्युशन मधून त्याला वेळ काढणं तेवढं शक्य नव्हतं. सगळ्याचा एकूण विचार करून म्हटलं मॉममेट घेणं गरजेचंच आहे आपल्याला. अजून तुला म्हणजे काय काय त्रास होता? म्हणजे मला शुगर पण आहे. मला खूप ती जुनी म्हणजे बरेच वर्षापासून आहे, गोळी चालू आहे.
आणि 100% ती कमी पण होणार. होणार, मला पण त्याचा विश्वास आहे. म्हटलं ती थेरपी मी जर अजून कंटिन्यू केली तर त्याच्यावर परिणाम नक्कीच होईल. बरोबर. आणि असं मला आज आईच्या घरी आज हळदी कुंकाचं हो. कार्यक्रम आहे आणि त्याच घरी त्याच आज निमित्ताने. आपली मॉम मॅट आपण आपली लक्ष्मी त्यांच्या घरी आलेलं आहे. तर तुमचं पूर्ण जे कुटुंब आहे ते पण पूर्णपणे निरोगी राहील हो, हो. आणि सगळ्या तुम्ही सुखी राहाल या मॉम मॅटची थेरपी घेऊन. आई तू जो थेरपीचा बाबांसाठी तू त्यांना वेळ मिळत नाही हो. त्यासाठी तुम्ही मॅट परचेस केली. केले. तसंच अजून लोक आपले म्हणजे विचार करतात की मॅट घ्यायची असेल तर भरपूर सारा विचार करतात हेच, पण त्यांना असं वाटतं की मॅटने फरक पडेल की नाही, म्हणजे त्यांचा विश्वास बसत नाही. विश्वास नाही. ज्याने खरंच थेरपी घेतली त्याला अनुभव आलाय, तो नक्कीच विचार करणार की माझ्या बरोबर माझ्या कुटुंबाने सुद्धा निरोगी राहायला पाहिजे. बरोबर. मी हाच विचार करून मॅट खरेदी केलीस. मी तेच सांगतो की तू जो निर्णय घेतलास तो राईट आहे आणि पुढे पण आयुष्यात तो राईटच राहणार आहे. पण असे काय काय कस्टमर आहेत ते म्हणजे त्यांना घ्यायची आहे, इच्छा आहे, पण ते कुठेतरी विश्वास त्यांचा बसत नाही या थेरपीवर. तर तू एक त्यांना काय संदेश देऊ शकशील? मॉम मॅट खरंच खूप छान आहे. प्रत्येकाने अनुभव घ्या. असंच कोण सांगितलं की विश्वास कोणाचाच बसत नाही. अनुभव घेतल्याशिवाय तर आपल्याला पटत पण नाही. तर तिथे येऊन सेंटर लावून फ्री थेरपी आहे. तुम्ही थेरपी घ्या आणि अनुभव घ्या. त्यातून तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की आपल्या शरीरामध्ये काय बदल होते. खूप सुंदर संदेश दिलाय आईने. आणि ती तर थेरपीला येते, तुझ्या मुलांना देखील ती घेऊन यायची आणि तिच्यासोबत तिच्या फ्रेंड सर्कलला पण ती थेरपीला घेऊन यायची. म्हणजे तिने आपल्या मॉम हेल्थ केअरच्या महाड सेंटरला खूप सारा लोकांना त्यांनी जॉईन केलेला आणि ती म्हणजे आमची एक फॅमिली मेंबरच झाली, आता तर झालीच आहे. आम्ही कंटिन्युअस इथे विजिट आमच्या असणार, आमचे मॉम मॅटवर लक्ष ठेवणारच आणि तुम्ही किती हेल्दी होता हे आमचं लक्ष राहणारच. तुम्ही पण सहकार्य करा की तुम्ही पण सेंटर मध्ये येत जा याच्या पुढे. येणार भेट द्यायला नक्कीच. थँक्यू सो मच. मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम मॅट लय भारी, मॉम मॅट लय भारी, एनएसएम मशीन लय भारी, एनएसएम मशीन लय भारी, महाड सेंटर लय भारी, महाड सेंटर. लय भारी. थँक्यू सो मच.